उन्हाळ्यामध्ये जर जेवण जात नसेल ना, तर या कच्च्या टोमॅटोंपासून ही चटपटीत रेसिपी एकदा नक्कीच करून पहा. कशी बनवायची रेसिपीला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी छान हिरवेगार बाजारातनं कच्चे टोमॅटो आणले होते. आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने तिन्हीसुद्धा टोमॅटो चिरून घ्या. टोमॅटो मधोमध कट करायचा आणि उभे पातळ पातळ आपल्याला ह्याचे काप करायचे आहेत. इथे मी तुम्हाला एक टोमॅटो चिरून दाखवलेला आहे. अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा टोमॅटो चिरून घेते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला अजूनसुद्धा लाईक केलं नसेल ना हो, तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी तिन्हीसुद्धा टोमॅटो चिरून घेतलेले आहे. टोमॅटो चिरल्यानंतर इथे मी एक कांदा आणि एक बटाटा घेतलेला आहे. बटाटा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुतल्यानंतर पिलरच्या मदतीने आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. साल काढल्यानंतर आपण ज्या पद्धतीने टोमॅटो चिरून घेतला आहे ना, त्याच पद्धतीने आपल्याला बटाटासुद्धा चिरून घ्यायचा आहे. आज आपण टोमॅटो आणि बटाट्याची मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही जर या पद्धतीने बनवली ना, तर नेहमी हीच पद्धत वापरून बनवाल. तर इथे मी बटाटा चिरून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने आपल्याला कांदासुद्धा चिरून घ्यायचा आहे. आपण इथं टोमॅटो, बटाटे सगळे हे उभ्या आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत. आज आपण टोमॅटो आणि बटाट्यापासून मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही यापूर्वी कधी केलीसुद्धा नसेल. एकदा केली ना, तर नेहमी हीच पद्धत वापरून बनवाल. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी कांदा आणि बटाटा चिरून घेतलेला आहे. चिरल्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल घातलं, तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी तेलामध्ये तडतडली की अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी जिरे घालायचे आहेत. जिरेसुद्धा तेलामध्ये छान तडतडले की आपण जो कांदा चिरून घेतला आहे तो आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे आणि कांदा तेलावरती छान असा परतवून घ्यायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, कांदा परतलेला आहे. कांदा परतल्यानंतर आपण चिरून घेतलेला बटाटा त्यामध्ये घालायचा आहे आणि कांद्यावरती छान असा परतवून घ्यायचा आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कच्च्या टोमॅटोंपासून मस्त अशी भाजी बनवतोय. नेहमी त्याच पद्धतीने तुम्ही जर टोमॅटोची चटणी खाऊन कंटाळला असाल ना, तर एकदा या पद्धतीने बनवून पहा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. बटाटा कांद्यावरती परतल्यानंतर चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला छान बटाटा आणि कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. इथे मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, 1 चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. सगळे मसाले घातले की व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये फक्त मिरची पावडरसुद्धा वापरू शकता किंवा कांदा मसालासुद्धा वापरू शकता. या ठिकाणी मी अर्धा चमचा मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. मसाले छान व्यवस्थित मिक्स करून घेतले की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. हे टोमॅटो कच्चे असल्यामुळे या ठिकाणी आपण अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. पाणी घातल्यानंतर आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. नेहमी आपण त्याच टोमॅटोची चटणी खाऊन जर कंटाळले असाल ना, तर तुम्ही या टोमॅटोची चटणी एकदा करून पहा. मिक्स केल्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही टोमॅटोची चटणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, टोमॅटोच्या चटणीला छान तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. या ठिकाणी मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट वापरलेला आहे. कूट घातला की परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता, चटणीला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. सकाळच्या घाईगडबडीमध्ये टिफिनसाठी अगदी झटपट तयार होते टोमॅटोची चटणी. घरातले जर ही टोमॅटोची चटणी खात नसेल ना, तुम्ही जर या पद्धतीने बनवली ना, ती एका चपातीच्या ऐवजी 2 चपात्या नक्कीच खातील. एवढी मस्त चवीची टोमॅटोची चटणी तयार होते. शेंगदाण्याचा कूट घातला, मिक्स केला की त्यावरती आपल्याला भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेते. तर मस्त आपली चटपटीत टोमॅटोची चटणी तयार आहे. गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावू शकता. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका.
तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. बाय.